हॅलो नमस्कार, मी शीतल. चला मग आता माझी सकाळची रुटीन चालू करते. मी कशी आहे बघा. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मी फ्रेश झाले बघा आणि आता देवपूजा करायला बसले. आज मंगळवार आहे आणि आज संकष्ट चतुर्थी आहे, अंगारिका चतुर्थी पण म्हणतात. आता सुरुवातीला अगोदर प्रथम मी कुंकू आणि हळद लावून घेते, कारण कालची महादेवाची उतरती पूजा करून घेते आणि नंतर मग देवांना आंघोळ घालणे आणि पूजा करणे हे पण करते. आता प्रथम दिवा लावून घेते मी बघा तुम्ही. तर दिवा लावते मी अगोदर. हे बघा, अगोदर मी प्रथम दिवा लावून घेते आणि दिवा लावल्यानंतर देवांना आंघोळ घालायला सुरुवात करते. आता बघा तुम्ही, आता एक एक देव धुते मी, कारण कोणी कसं घंगाळ्यामध्ये सगळे देव टाकतात आणि आंघोळ घालतात, पण तसं नाही. मी ना एक एक देव धुते आणि नंतर त्यांना कपड्याने पुसून मंदिरामध्ये त्यांची मांडणी करते. बघा तुम्ही. मस्त पूजा झाली आहे. फुलं ठेवले देवांना, फुलाने आणि मस्त फुलं ठेवल्याने खूप प्रसन्न वाटते. आज अंगारिका चतुर्थी. बाप्पांना पण खूप जास्वंताचं फूल आवडते आणि आमच्याकडे खूप सारे भेटतात. चला आता मी तुळशीला पाणी घालायला जाते, कारण पूजा छान झालेली आहे. धूपाचा वास मस्त मंदिरात दरवळत आहे आणि मी आता माझी तुळशीची पूजा चालू आहे. तुम्ही बघू शकता, माझ्याकडे एक कृष्ण तुळस आहे आणि एक लक्ष्मी तुळस आहे, म्हणजे एक काळी तुळस आहे आणि एक हिरवी तुळस आहे. तर मस्त पूजा करते मी. फुलं वाहते, हळदी कुंकू वाहते आणि छान अशी पूजा करून घेते मी. अगरबत्ती लावून घेते. हे बघा, आता मी आपल्या सूर्यदेवाला पाणी घालते, कारण सूर्यदेवाला पाणी घालणे खूप चांगलं असते आणि जागेवरच 5 प्रदक्षिणा पण घालून घेते, कारण ते पण छान असते. पूजा करून ती प्रदक्षिणा घालणं म्हणजे खूप चांगलं वाटते, मनाला प्रसन्न वाटते. बघा, आता तुळशीची पूजा झाली. आता मी रोज उंबरठ्याची पण पूजा करून घेते, कारण रोज आपले चौकटीची पूजा करणं हे म्हणजे खूप चांगलं असतं. सकाळची देवपूजा ती आवरून घेतली. मस्त मुगाची डाळ मिरची बनवलं आणि आता कणिक पण मळून ठेवली. आता मस्त चपात्या बनवायच्या. पण कसं आहे, किचन वाट्यावर जे आपण तवा ठेवतो ना, त्याला मी चांगलं स्वच्छ धुवून घेते, कारण आपल्या घरामध्ये पाली असते, झुरळ असतं. मग त्यामुळे एकदा तवा छान धुवून घ्यायचा, म्हणजे नंतर पोळ्या करायच्या. आता मी ना पीठ मळून ठेवलं होतं, आता चपात्या करून घेते, कारण एकदा स्वयंपाक झाला ना मग बाकी अजून भरपूर सारे कामं असतात घरामध्ये. पुन्हा अजून फरशी पुसायचे, बाकीचे कामं आवरायचे. रोज खूप कामं असतात बायकांना, पण ते करायचेच असतात. दूध पण आलंय आणि मस्त दूध ठेवलंय. तो एका मी ह्याच्यावर तापवायला, म्हणजे छान साय येते दुधावर. हे बघा, भाजी पोळीचा स्वयंपाक बनवला आहे, पण कार्तिकला पोहे खायचे होते, त्यामुळं मी नाश्त्याला पोहे बनवले.
कार्तिकला खूप पोहे आवडतात बघा. वरून मी थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे. हे बघा छान अशी शाबूची खिचडी बनवली आहे कारण मला आज उपवास आहे. तर मस्त शाबूची खिचडी झाली. आता फराळ करायचा आहे. मग बाकीचं काम आवरलेत. आता एक फ्रीज स्वच्छ करून घ्यायचे. आज आमच्या गावचा भाजी म्हणजे बाजार आहे तर भाजीपाला आणायला जायचंय. आता माझ्या व्हिडिओचं इथंच एंड करते आणि जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू.